छत्रपती शिवरायांना वंदन करतो। आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे मंचावर उपस्थित, ज्यांना काही दिवसांपूर्वीचीच ही तयारी आपली, याला काय महिने आणि बरेच आठवडे आपण तयारी नाही केली। 4 आणि 5 दिवसापूर्वी नवी मुंबई मनसे, नवी मुंबई महापालिका युनियनने हाक दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कामगार जमलाय, नक्की तुमचं कौतुक आणि सलाम करतो। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही, मला 2-4 कामगारांनी येऊन सांगितलं, देशपांडे साहेब, महापालिकेचे हे चोर अधिकारी कंत्राटदाराला फोन करत होते, कॉन्ट्रॅक्टरला फोन करत होते, सुपरवायझरला फोन करत होते, मनसेच्या मोर्चात जाऊ नका, तरी सुद्धा एवढा भव्य मोर्चा निघालाय, हे जास्त महत्वाचं आहे। बुडाला आग लागलेली आहे। राजसाहेब ठाकरे यांचा 2 वर्ष झाले महापालिकेचे गोडबोले आयुक्त आलेले आहेत। हे गोडबोले आयुक्त आहेत, पुढच्या वेळी आपण पुरस्कारच देणार आहोत यांना। आता मिठाची आपले गुळाची ढेप आहे ना, त्याच्या सगळ्या मुंग्यांना नावं देणार आहोत, अभिजित मांगर, अभिजित मांगर, अभिजित मांगर, अभिजित मांगर। कोणी गेला की उभा राहतो, लोकांना वाटतं अरे वा किती छान आयुक्त, असा कसला त्रास आहे माहित नाही आपल्याला, पण कायम उभे राहतात। हे आपण काही बोलत नाही आहोत, आपण सन्मान ठेवूया त्यांच्या पदाचा। गेलं की होऊन जाईल, झालं केलं, समोर लगेच नाटके करून 4-5 फोन मधले 1 फोन करतात, का नाही झालं आतापर्यंत, करून टाका करून टाका। 13 कुटुंब आज इकडे, जे कामगार अत्यंत प्रतिकूल वाईट परिस्थिती कोविडची होती, कामावर येत होते, प्रवास कसा करावा, ट्रेन बंद होत्या, प्रत्येकाकडे वाहन नाहीये, तुमच्या बसेस चालू नव्हत्या, अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही कामगार घेतले तरी त्यांना आय कार्ड नव्हतं, संदीपजी दुरीबाई, तरी सुद्धा कामगार कामावर येत होते। या कामगारांच्या जीवावर तुम्हाला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला, लक्षात ठेवा। तुम्ही विसरलात? त्या 13 कामगारांचं मयत झाल्यानंतर आम्ही 5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबांना देऊ आणि 50 लाख रुपये सरकारकडून मिळवून देऊ, हे सांगायला हा गोडबोलेच आयुक्त होता। 1 रुपया अजून त्या कामगारांच्या कुटुंबाला मिळाला नाही। सांगा घर कसं चालवायचं, 1 रुपया दिलेला नाहीये। अहो, त्या कामगारांच्या कुटुंबाची भेट सुद्धा घेतलेली नाहीत का?